आता सगळ्यांना कळलं असेलच की देव जेजुरीच्या वेशीपर्यंत पोहोचले आहेत। या संदर्भात श्री म्हाळसा देवींना आपल्याला काही सूचना करायच्या आहेत। 12 वर्षांनी देव जेजुरीला आले आहेत। त्यांचे गडावर अतिशय भव्य पद्धतीने स्वागत व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि त्याची पूर्वतयारी कशी करायची हे सांगण्यासाठी मी सगळ्यांना इथे बोलावले आहे। होय होय देवी, जेजुरीत घराघरातून बाया बापडे लहान पोरं समजे देवासनी बघाय बाहेर पडले। जसं लोकांनी कळलं तशी झुंबडच उडाली बघा। होय होय, ज्याला त्याला देवासनी बघायचं आहे। त्यांचे स्वागत या गडावर अतिशय नियोजित पद्धतीने व्हायला हवे। आपल्या हातात खूप अल्प वेळ उरला आहे। कितीही अल्प वेळ असला तरी तुझ्या मनाप्रमाणे स्वागताची पूर्वतयारी होईल। गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला फुलापानांनी सजवण्यात यावं। ते काम म्या करतोय। डोंगरावर करेपठारावर जेवढी फुलझाडं आहेत ना त्याची समधी फुलं म्या घेऊन येते। उत्तम। गडापासून ते राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत विविध सुगंधी फुलांच्या रांगोळ्या काढा। तू आणि तुम्ही हे कार्य हाती घ्या। तुमच्या सोबत सहाय्यासाठी आणखीन काही स्त्रियांना घ्या आणि तात्काळ हे कार्य सुरू करा। लतिका, मुख्य प्रवेशद्वारापाशी मी अशी हातात आरतीचं ताट घेऊन उभी असेल। माझ्या मागे या 4 जणी असतील। शिंपण करायला सुगंधी द्रव्य, विविध सुवासिक फुलं देखील असतील आणि देव आले की तुम्ही 3 जणी पुढे होऊन मला पूजेचं साहित्य द्याल। मग मी त्यांची पाद्यपूजा करेन, त्यांना ओवाळेन आणि मग त्या आत येतील। गणोबा सोनोबा, राजवाड्यात प्रासादात सर्व वाद्य आणि सनई चौघड्यांची तुम्ही व्यवस्था करा। तुम्हाला कळले की नाही? आम्हाला ती समज कळलं या। मग आता आम्ही कामाला सुरुवात करायची का? हो हो, तात्काळ त्यांच्या स्वागताची तयारी करायला घ्या। देवगडाच्या पायथ्या पाशी आले ती। चला 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 कामाला लागा, कामाला। बानू, आज याच दिवशी राज्याभिषेकाच्या वेळी तू मला भेटायला आली होतीस आणि आज याच गडावर तुझा आणि माझा विवाह होऊन मी तुला घेऊन जात आहे। होय देवा, अजून मला आता काय बी नग, माझ्या जन्माचं सार्थक झालं आहे बघा। जेजुरीत तुमचे आज पुन्हा आगमन होणार आहे म्हणून सारी प्रजा आनंदी आहे। सगळीकडे तुमच्या नावाचा जयघोष होतो आहे। आज तुमची आणि माझी भेट होणार। या क्षणी मला काय वाटतं आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार।
लतिका, अगं काय झालं? तू अशी कावरी बावरी का झालीयस? नाही, काही नाही. काय झालंय लतिका? काही नाही मासा. देव आले आहेत. ते गडाच्या पायथ्याशी पोचले आहेत. आता कोणत्याही क्षणी ते गडाच्या पायऱ्या चढून गडावर पोचतील. अगं इतकी आनंदाची वार्ता आहे आणि तू अशी कासावीस का झालीयस? चल, आपल्याला प्रवेशद्वारापाशी जायला हवं.